आज आपण आपल्या स्वयंपाकघरात एक खास पारंपरिक आणि उपवासासाठी योग्य अशी रेसिपी पाहणार आहोत। आपण तयार करणार आहोत एक स्वादिष्ट आणि सात्विक पदार्थ जो उपवासाला पोट आणि मन दोन्ही तृप्त करेल। चला तर मग सुरू करूया आजची भक्तिभावाने भरलेली पाककृती। आपल्याला उपवासाला काहीतरी तिखट खाऊशी वाटते, तर या प्रकारे उत्तप्पा बनवा। यासोबत तिखट आंबट चटपटीत चटणी बनवा। नमस्कार, मी रसिका, तुमचं सगळ्यांचं आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत। तर सर्वप्रथम गॅस ऑन करू आणि गॅसवर एक तवा ठेवू। तवा थोडा गरम झाला की साबुदाणा आणि भगर थोडं भाजून घेऊ। त्यासाठी पाऊण वाटी भगर आणि पाऊण वाटी साबुदाणा घेतला आहे। ही साबुदाणा रंग बदलेपर्यंत किंवा खूप जास्त वेळ भाजायचं नाही, फक्त मिनिटभरच भाजून घेणार आहोत। हे भाजून झाले, आता हे एका ताटात काढून घेऊ। याच तव्यावर भगर टाकून घेऊ। भगर पण मिनिटभरच भाजून घेऊ। हे साबुदाणा सोबतच काढून घेऊ। हे साबुदाणा आणि भगर थोडा गार करून घेऊ। हे थोडं गार झाला की एका मिक्सरच्या भांड्यात टाकून हे बारीक फिरून घेऊ। हे पहा, या प्रकारे थोडा रवाळा झाला पाहिजे। आता हे एका टोपमध्ये काढून घेऊ। या पिठामध्ये एक वाटी दही घालूया आणि हे मिक्स करून घेऊया। तर यामध्ये थोडं पाणी लागेल, यामध्ये एक वाटी पाणी घालूया। हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि 10 मिनिटं झाकण लावून बाजूला ठेवू। तोवर उपवासाची चटणी पाहूया। त्यासाठी थोडं ओल्या खोबऱ्याचे काप आणि थोडं भाजलेलं शेंगदाणा आणि 3 हिरवी मिरची घेतली आहे। हे या मिक्सरच्या भांड्यात टाकूयात आणि यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 2 चम्मच दही घालूयात। हे बारीक फिरून घेऊया। दहीमुळे चटणी छान चविष्ट होते। चटणी तयार आहे, ही एका वाटीत काढून घेऊ आणि यावरती आपण जिरा आणि कढीपत्त्याची फोडणी घालू। त्यासाठी गॅसवर फोडणी भांडं ठेवलं आहे। त्यामध्ये एक छोटा चम्मच शेंगदाणा तेल घालूयात। तेल गरम झालं की कढीपत्ता घालूयात। कढीपत्ता तडतडला की जिरा घालूयात। फोडणी तयार आहे, ही फोडणी चटणीवर घालूयात। आणि थोडं राहिलेलंच फोडणी या मिश्रणात पण घालून घेऊ। यामुळे उत्तप्पा छान चविष्ट होतात। हे मिश्रण छान मिक्स करून घेऊ। आता गॅसवर तवा ठेवला आहे। या मिश्रणाची उत्तप्पा बनवून घेऊ। त्यासाठी तव्यावर तेल घालू आणि टिश्यूने तव्याला सगळीकडे लावून घेऊ। नंतर तव्यावर थोडा बॅटर घालू आणि हे या प्रकारे पसरवून घेऊ। तुम्ही या बॅटरमध्ये एक बटाटा किसून पण घालू शकता। वरून झाकण ठेवू आणि मिनिटभर शिजवून घेऊ। मिनिटभरानंतर उत्तप्पा पाहूया। तर उत्तप्पा छान शिजला आहे, याला आता आपण पलटून घेऊया। उत्तप्पा तयार आहे, हे काढून घेऊ। याच प्रकारे आणखी उत्तप्पा बनवून घेऊ। काठांनी थोडं तेल सोडू आणि हे उत्तप्पा पलटून घेऊ। तर तयार आहे उत्तप्पा, तिखट आंबट चविष्ट उपवासाचा उत्तप्पा। आपल्याला उपवासाला काहीतरी तिखट खाऊशी वाटते, तर या प्रकारे उत्तप्पा बनवा। यासोबत तिखट आंबट चटपटीत चटणी बनवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।